ठाणे पोलीस क्रीडा संकुलात क्रीडा जल्लोष 2026 उत्साहात संपन्न. नियंत्रक शिधावाटप आणि संचालक नागरी पुरवठा मुंबई तसंच मुंबई शिधावाटप कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला क्रीडा जल्लोष 2026 हा क्रीडा महोत्सवाला ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या क्रीडा संकुल साकेत येथे मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. 7 आणि 8 मार्च रोजी हा क्रीडा उत्सव पार पडणार आहे. या क्रीडा स्पर्धांमध्ये नियंत्रक शिधावाटप आणि संचालक नागरी पुरवठा मुंबई अंतर्गत कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला. स्पर्धेमध्ये क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल, रस्सीखेच, बॅडमिंटन, गोळाफेक आणि धावणे आदी विविध क्रीडा प्रकारांचाही समावेश होता. 2 दिवस चाललेल्या या स्पर्धांमुळे परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. सहभागी स्पर्धकांनी खेळाडूवृत्ती जपत स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी केली. या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी ठाणे महापालिकेचे उपायुक्त मधुकर बोडके, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, नियंत्रक शिधावाटप आणि संचालक नागरी पुरवठा मुंबईचे चंद्रकांत डोंगरे, सहसचिव अशोक आयाम, उपसचिव रश्मी सागर, संतोष गायकवाड, प्रमोद पाटील तसंच विभागातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. 8 मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. संपूर्ण क्रीडा जल्लोषामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. खेळाच्या माध्यमातून परस्परांमधील सलोखा, संघभावना आणि आरोग्यदायी स्पर्धेची भावना वाढीस लागावी हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं. या क्रीडा जल्लोष आणि महिला दिन कार्यक्रमासाठी मंडळ, ठाणे शिधावाटप यंत्रणेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन मुंबई शिधावाटप कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अविनाश काकडे यांनी केलं होतं. त्याला प्रतिसाद देत मोठ्या संख्येनं कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी या क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला. घरगुती सिलेंडरचे दर महागल्यानं राष्ट्रवादी शरद पवार गटाचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुला जलाओ आंदोलन. इराण-इस्रायल युद्धाचं कारण पुढे करत सरकारनं घरगुती गॅस सिलेंडरचे दर 60 रुपयांनी वाढवलेत. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली महिला अध्यक्षा मनीषा भगत आणि युवक अध्यक्ष अभिजित पवार यांच्या उपस्थितीत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखं आंदोलन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी चूल पेटवून त्यावर भात शिजवून तसंच भाकरी भाजून या दरवाढीचा निषेध केला. इस्रायल आणि इराणमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस सिलेंडरचे दर 60 तर व्यावसायिक सिलेंडरचे दर 118 रुपयांनी वाढवण्यात आलेत. या दरवाढीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं चुला जलाओ आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. तसंच चूल पेटवून त्यावर भात शिजवला आणि भाकरी देखील भाजल्या. यावेळी अमेरिका ठरवेल ते आपल्या देशाचं धोरण झालंय, त्यामुळेच युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ करण्यात आल्याचं मनोज प्रधान यांनी सांगितलं. या युद्धाचा अंदाज आलेला असतानाही सरकारला नियोजन करता आलं नाही. यावरून या सरकारची धोरणं कशी तकलादू आहेत हे स्पष्ट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या घरातील बजेट कोलमडून पडणार आहे. एकीकडे महिलांना लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसरीकडे महिला दिनाच्या 1 दिवस आधीच दरवाढ लादून दरवाढीची भेट द्यायची हे खपवून घेतलं जाणार नाही. आजचं आंदोलन प्रातिनिधिक असलं तरी महागाई विरोधातील आमचा लढा असाच कायम राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान या सरकारनं युद्धाच्या नावाखाली ही दरवाढ केली आहे. ही दरवाढ म्हणजे भारतीय जनतेची लूट आहे. आधीच महागाई वाढलेली असताना ही दरवाढ करणं योग्य नाही. सरकारनं ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी मनीषा भगत यांनी केली आहे. या आंदोलनात युवक अध्यक्ष अभिजित पवार, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, विद्यार्थी अध्यक्ष राहू पाटील, महिला कार्याध्यक्षा फुलबानू पटेल, साबिया मेमन, जिल्हा प्रशासन सरचिटणीस राजेश साटम, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मकसूद खान, राजू चापले, मिलिंद बनकर, एकनाथ जाधव, संगीता लोकरे, कैलास हावळे यांच्यासह इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते. अमेरिकेमध्ये युद्ध सुरू आहे तर दुसरीकडे भारतामध्ये महागाई वाढताना पाहायला मिळते. गृहिणींचा जो काही आर्थिक बजेट आहे तो कोलमडताना पाहायला मिळतो, कारण गॅस सिलेंडर जो आहे तो महागलेला आहे. उद्या महिला दिन आहे आणि या महिला दिनीच्या 1 दिवस आधीच या महिलांना परत खड्ड्यात घालण्याचं काम या केंद्र शासनाने केलेलं आहे. आज घरगुती गॅस 60 रुपयांनी महागला आहे आणि कमर्शियल गॅस 118 रुपयांनी. म्हणजे तुम्ही म्हटलं तसं की आज 5-6 दिवस झालेत या इराण वॉरला आणि ऑलरेडी आपले पुरी साहेब जे आपले मंत्री आहेत ते म्हणतात की आमच्याकडे मुबलक साठा आहे.
मग जो तुमच्याकडे मुबलक साठा आहे, मग आमच्या महिलांना, गृहिणींना खड्ड्यात का तुम्ही घालत आहेत? आणि आज 5 दिवसानंतर जर तुम्ही भाव वाढ करत असाल तर येणारं जर हे युद्ध महिना 2 महिना चाललं तर भाववाढ काय होईल, याचे परिणाम काय होणार हे यामुळे दिसून येतं. तर खऱ्या अर्थाने आमचं केंद्र शासनाला म्हणणं आहे की एका हाताने तुम्ही 1,500 रुपये आमच्या महिलांना देत आहे आणि दुसरीकडनं हळूहळू महागाईच्या निमित्ताने हे आमच्याकडनं काढून घेत आहे. त्याचा निषेध करायला, त्याच्या विरोधात आज आम्ही आलेलो आहे. आज आमच्या महिलांनी इथे रस्त्यावर भाकरी बनवलेली आहे, रस्त्यावर त्यांनी चूल 2 पेटवून भात बनवलेला आहे. आणि आम्हाला असं वाटायला लागलं चित्र की येणाऱ्या दिवसात महागाईमुळे गॅस सोडून परत एकदा हीच पाळी आमच्या महिलांवर येते की काय. सर, एकीकडे गॅसचा वाढतोच आहे, मात्र पेट्रोलचे दर देखील वाढताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सर्वच बजेट जे आहे ते कोलमडत आहे. तुम्हाला सांगतो, गॅसच आता ऑलमोस्ट 1000 पार होणार आहे. पेट्रोल ऑलरेडी 100 रुपयाच्या पलीकडे गेलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ह्या देशातल्या लोकांना आता विचार करायची गरज आहे की जेव्हा हे भाजप सरकार सत्तेत आलं 2014 मध्ये, तेव्हा काय मुद्दे घेऊन आलेलं, तेव्हा काय महागाईबद्दल मोदी साहेबांनी बोलणं केलेलं, आज ती महागाई कुठे गेलेली आहे. त्यामुळे दर दिवशी आपल्याला ह्याचा झटका बसतोय. आणि आज ज्या पद्धतीने महिला या ठिकाणी जमा झाल्यात, तुम्ही त्यांच्याकडनं ऐका की कशा परिस्थितीत त्यांना घर चालवायला लागतंय. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. जागतिक महिला दिनानिमित्त ठाणे महापालिका आयोजित रांगोळी, निबंध आणि मेहंदी स्पर्धेस कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. 8 मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी आज ठाणे महानगरपालिका मुख्यालयात रांगोळी आणि मेहंदी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचं उद्घाटन शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचं कौतुक करत महिलांनी आपल्या दैनंदिन कामकाजासोबत अशा सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आपले कलागुण जोपासत आहेत याबद्दल कौतुक करून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उपायुक्त अनघा कदम, डॉक्टर मिताली संचेती, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप, उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह विविध विभागांचे कर्मचारीही उपस्थित होते. महापालिकेच्या विविध विभागांमधील महिला कर्मचाऱ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आकर्षक रांगोळ्याही साकारल्या. महिला सक्षमीकरण, सामाजिक संदेश तसंच पारंपरिक कलाकृतींवर आधारित रांगोळ्यांमधून सहभागी कर्मचाऱ्यांची सर्जनशीलता आणि कल्पकता यावेळी दिसून आली. तसंच मेहंदी स्पर्धेलाही महिला कर्मचाऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. विविध सुबक आणि आकर्षक डिझाईन्सच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी आपले मेहंदी कलेतील कौशल्य सादर केलं. तसंच शाळा क्रमांक 44 मध्ये आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेसही कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मॅडम, महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा ठाणे महापालिकेच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या आहेत, काय सांगाल? सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम महाराष्ट्रभर जागतिक महिला दिन साजरा केला जातो आणि महिला दिनाच्या निमित्ताने माझ्याकडून व माझ्या ठाणेकरांकडून सर्व आपल्या महिला वर्गाला खूप खूप शुभेच्छा. आज ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी निबंध स्पर्धा असू दे, मेहंदी स्पर्धा असू दे, रांगोळी स्पर्धा, आज प्रथम रांगोळी स्पर्धाचं नियोजन केलेलं आहे. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना एक संधी दिली आहे, प्लॅटफॉर्म दिलेला आहे आणि खरंच खूप सुंदर कार्यक्रम आणि महिलांना कुठेतरी एक वाव मिळावा, कर्मचाऱ्यांना याची दखल ठाणे महानगरपालिकेने घेतलेली आहे. पुन्हा एकदा माझ्याकडून सर्व आपल्या महिला वर्गांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ठाण्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ठाण्यातील सर्वात जुना परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडाराळी येथील बाजारपेठ परिसरात सार्वजनिक शिवजयंती मंडळ भंडाराळी यांच्या वतीनं हा उत्सव पार पडला. यावेळी पवन कदम यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील मुख्य बाजारपेठेत पारंपरिक वेशभूषा आणि पारंपरिक वाद्यांच्या नादात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही शिवजयंती साजरी करण्याची परंपरा आनंददिघी यांनी सुरू केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून ही शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरी केली जात असून दरवर्षी भव्य मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत ठाणे शहरातील विविध भागांमधील नागरिकही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. अशा मिरवणुकांमुळे आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची ओळख पुढील पिढीला होते, असं मत शिवसेनेचे नगरसेवक तथा गटनेते पवन कदम यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. काय सांगा, ठाण्याप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा करतात मोठ्या प्रमाणात शिवजयंती काय सांगा? तालाबाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेली जी प्रथा आहे आणि त्यांनी जी आखून दिलेली जे कार्यप्रणाली आहे ती आजतागायत आम्ही या ठिकाणी सुरू केलेली आहे. सार्वजनिक शिवजयंती मंडळ भंडाराळी यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे हा कार्यक्रम साजरा करतो आणि या कार्यक्रमात तुम्ही बघत असाल की लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, महिला सर्वजण पारंपरिक वेशभूषा करून सहभागी झालेले आहेत आणि असा हा खेळीमेळीचं वातावरण आहे आणि शिवकालीन वेशभूषा करून सर्वजण सहभागी झालेत. तुम्हाला या ठिकाणी सर्व फील जो आहे तो शिवकालीन दिसेल. सर्व जे पारंपरिक वाद्य आहेत ते गेले अनेक वर्षानुवर्ष या कार्यक्रमानिमित्त येत असतात आणि त्यांचा सहभाग हा आपल्याकडे दरवर्षी होत असतो आणि मला खात्री आहे की ही जी परंपरा आहे आणि ही जी संस्कृती आहे ही जतन करण्याचं काम ह्या पुढील जे पिढी आपली ती अशीच चालू ठेवेल ह्याची मला खात्री आहे. धन्यवाद.